जर ताजं खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट मिळतं, जे म्हणजे खोबऱ्याची जी पावडर मिळते ना, ते तेल काढलेली खोबऱ्याची पावडर, ती वापरली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये ऑइल्स कमी आहेत. तर थोडंसं हेल्दी दृष्टीने तुम्हाला करायचं असेल तर डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे त्यात थोडेसे कॅलरी या खोबऱ्यापेक्षा थोडेसे कमी आहेत त्या दृष्टीने, पण अर्थात याची चव ती भारी लागते. याला एकदम ड्राय करून घेतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकणार आहे काजूची पूड, एक 2 चमचे. त्याच्यामुळे बाइंडिंग त्याला व्यवस्थित मिळतं, त्या दृष्टीने काजूची पूड पण याच्यामध्ये टाकतोय. आणि याला आपल्याला मध्यम आचेवरच करायचं आहे, खूप फास्ट नको, नाही तर ते जळू शकतं. त्या दृष्टीने मध्यम किंवा लो फ्लेमवर त्याला आपल्याला ड्राय करत राहायचं आहे, त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे. आता हे व्यवस्थित ड्राय झालेलं आहे. याच्यामध्ये आता सगळ्यात शेवटी मी इथे वेलची पूड टाकतोय. आधी नाही टाकली कारण की त्याचा जो फ्लेवर आहे ना तो जाईल. सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला वेलची पूड. त्याचबरोबर थोडेसे पिस्ते मी याच्यात पण टाकणार आहे. याला मिक्स करतोय सगळं आणि गॅस बंद केलेला आहे. आता सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. हे बऱ्यापैकी आता ड्राय झालेलं आहे आणि याला मी आता टाकणार आहे या प्लेटमध्ये. याला पसरून घेतोय. आणि याच्यावर टाकणार आहे थोडं पिस्ता क्रश केलेला. हा ची चव एकदम मस्त असणार आहे. काय याला बाइंडिंग आहे ना, हे साखरेमुळे पण, साखरेचा पाक जसा शिजतो ना त्याच्यामुळे त्याला छान बाइंडिंग येतं. त्याचबरोबर बाइंडिंगसाठी आपण त्याच्यामध्ये काजू आहे, गाजर स्वतः पण एक त्याचं पण हे असतं, थिकनेस असतो, तर याच्यामुळे पण त्याला चांगलं बाइंडिंग येतं. आणि थोडे हे ड्रायफ्रूट जे टाकलेत त्याच्यामुळे पण. कधी कधी कोणी याच्यामध्ये मिल्क पावडर पण टाकतं, तर तुम्ही मिल्क पावडर पाहिजे असेल किंवा घरी असेल थोडी तर टाकू शकता, किंवा तशी जरूरत नाही आहे, पण एक रिचनेस तुम्हाला हवा असेल तर थोडंसं त्याच्यात मिल्क पावडर तुम्ही टाकू शकता. पण खोबरं आहे आणि गाजर आहे, याची चव अशी सिम्पल आणि अशी छान वडी आहे ही. जास्ती त्याच्यामध्ये खूप गोष्टी नाही आहेत. गाजर, खोबरं आणि वेलची, ड्रायफ्रूटची चव आहे त्याला. बस याला मी आता थोडंसं एक लेवल करून घेतलेलं आहे. बस मंडळी, याला आता मी थंड करून घेणार आहे. एखाद दीड तास थंड झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर त्याला कट करणार आहे. नंतर सर्व करा किंवा मी 2-4 स्वतःच संपवणार आहे. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजर खोबरं पिस्त्याची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, किसलेलं खोबरं, साखर, तूप, काजूची पूड, पिस्त्याची भरड आणि वेलची पावडर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा किस परतून घ्यावा. गाजर परतल्यानंतर त्यामध्ये छोटी वाटी साखर, 1 छोटी वाटी खोबरं, काजूची पूड, वेलची पूड आणि पिस्त्याची भरड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये सिल्व्हर पेपर आणि तूप पसरवून त्यावर गाजराचं मिश्रण आणि पिस्त्याची भरड घालून नीट थापून घ्यावं. तयार मिश्रण थंड करून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.